नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही थंबनेल टायटल पाहिलं की MST CETची रजिस्ट्रेशन प्रोसेस इंजिनिअरिंग असेल किंवा फार्मसी असेल यांची रजिस्ट्रेशन प्रोसेस आणि कॅपराउंड प्रोसेस ही स्टार्ट झालेली आहे की नाही झाली, अजून कधी स्टार्ट होणार आहे संपूर्ण मला मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट्स येत होते। ह्या व्हिडिओमध्ये देखील कमेंट्स म्हणजे इंस्टाला देखील कमेंट्स येत होत्या। तर या सर्व विद्यार्थ्यांसाठी मी या ठिकाणी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर पहा, या ठिकाणी तुमच्या समोर एक थंबनेल मी ठेवलेला आहे। MST CET एक मिनट, हां ठीक आहे। MST CET रजिस्ट्रेशन प्रोसेस आणि कॅपराउंड कधी सुरू होणार? तर MST CET रजिस्ट्रेशन प्रोसेस आणि कॅपराउंड हे जे आहेत ते तुमचे येत्या 2 ते 3 दिवसात सुरू होणार आहे। ठीक आहे, रजिस्ट्रेशन डेट, ठीक आहे, रजिस्ट्रेशन डेटची ऑफिशियल वेबसाईट देखील लॉन्च झालेली आहे। तर तुम्ही म्हणतात की ऑफिशियल वेबसाईट लॉन्च झालेली आहे, पण रजिस्ट्रेशनला इतका उशीर का लागला, किंवा मग रजिस्ट्रेशनला उशीर लागला तर कॅपराउंडला पण उशीर लागणार का? ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे, आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर केला नसेल तर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्या व्हिडिओची माहिती कळून जाणार आहे। तर आता पहा, या ठिकाणी व्हिडिओला वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करू। तर पहा, एक इम्पॉर्टंट बातमी आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी। तर काय ती ह्या व्हिडिओमध्ये मी सांगतो आहे, त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे। पहा, आत्ताच एक 26 तारखेला एक ऑफिशियल वेबसाईटला CETच्या ऑफिशियल वेबसाईटला एक नोटीस आली। ठीक आहे, CETच्या ऑफिशियल वेबसाईटला अशी नोटीस आली की MST CET PCM, ठीक आहे, PCM आणि PCB दोन्हीचे म्हणजे इंजिनिअरिंग आणि फार्मसी दोन्हीचे पण कॅपराउंड म्हणजे कॅप 2024-25-26 नावाने एक वेबसाईट लॉन्च झालेली आहे। त्या वेबसाईटवरती तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता, पण ती वेबसाईट अजून स्टार्ट झालेली नाही। मग स्टार्ट कधी होणार आहे? तर त्यावेळेस जी वेबसाईट स्टार्ट होईल त्यावेळेस आपण व्हिडिओ बनवणार आहोत। त्यामुळे आत्ता त्याचा ताण घेऊ नका, काळजी करू नका। बरेच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतो की आमचं रजिस्ट्रेशन लेट झालं तर काय, हे झालं तर काय? काही घाबरायचं कारण नाही। रजिस्ट्रेशनला एक 5 ते 6 दिवस वेळ दिला जातो, किंवा जास्त पण दिला जातो जर उशिरा झालं तर। पहा, MST CETचा आता पहा, मी एक डॉक्युमेंटचा व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे। तर बरेच जण काय म्हणतात की मग आम्ही तोपर्यंत काय करायचे, वेबसाईट तर उशिरा येणार आहे, म्हणजे चालू रजिस्ट्रेशन उशिरा होणार आहे, कॅपराउंड पण उशिरा चालू होणार आहे, पण तोपर्यंत आम्ही काय करायचं? पहा, रजिस्ट्रेशन उशिरा चालू नाही होणार, 1 ते 2 दिवस अजून लागणार आहेत। 1 ते 2 दिवसात तुमचे रजिस्ट्रेशन स्टार्ट होतील। त्याचबरोबर तुम्हाला तोपर्यंत काय करायचं हे सांगतो। पहा, बऱ्याच जणांना माहीत नसतं, हां ठीक आहे, बऱ्याच जणांना माहीत नसतं की मागच्या वेळेस एक 50 ते 60 विद्यार्थ्यांचे ॲडमिशन कॅन्सल झालेले आहेत। ॲडमिशन जे आहेत ते कॅन्सल झालेले आहेत। कशामुळे झालेले आहेत? तर त्यांनी डॉक्युमेंट व्यवस्थित म्हणजे बंच केला नव्हता। डॉक्युमेंट व्यवस्थित बंच झाल्या नसल्यामुळे त्यांचे ॲडमिशन जे आहेत ते कॅन्सल झालेले आहेत। त्यामुळे तुमचं असं होता कामा नये, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? पहा, मी एक 2 ते 3 दिवस झाले व्हिडिओ अपलोड केलेला आहे। ठीक आहे, डॉक्युमेंट रिलेटेड। तर डॉक्युमेंट कोणकोणते इम्पॉर्टंट आहेत, काय डॉक्युमेंट्स तुमच्यापर्यंत पाहिजे, तर बऱ्याच जणांची मला त्यानंतर पण फोन आले होते की आम्हाला हे डॉक्युमेंट आवश्यक आहे का, ते आवश्यक आहे का? त्या व्हिडिओमध्ये मी जेवढे डॉक्युमेंट्स सांगितलेले आहेत तेवढे संपूर्ण आवश्यक डॉक्युमेंट्स मी सांगितलेले आहेत, आणि ऑफिशियल वेबसाईटला देखील तेच डॉक्युमेंट्स दिलेले जातात। आता पहा, मागच्या वेळेसच्या डॉक्युमेंट लिस्टनुसार मी तुम्हाला ते डॉक्युमेंट्स दिलेले आहेत। तर तुम्हाला तोपर्यंत त्या बंच तयार करून ठेवायचा आहे। अन्य काही लागलं, ॲड जर झालं काही, तर ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओ बनवून। त्यामुळे आपल्या या चॅनलला अशाच अपडेट येत राहतात, त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर बरेच जण म्हणतात की मी एकदा सांगितलं होतं की फ्री काउन्सिलिंग स्टार्ट होणार, तर फ्री काउन्सिलिंग कधी स्टार्ट होणार? तर हे देखील बरेच जण मला म्हणत असतात। तर फ्री काउन्सिलिंगचा विषय कसा आहे? फ्री काउन्सिलिंग ही स्टार्ट होणार आहे एक 2 ते 3 दिवसात। ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस रजिस्ट्रेशन स्टार्ट होतील त्यावेळेस तुमची फ्री काउन्सिलिंग स्टार्ट होणार आहे। ठीक आहे, आता पहा, तर फ्री काउन्सिलिंगला बरेच जण म्हणतात की आम्हाला ग्रुपला ॲड व्हायचं आहे। तर आम्ही कसं करायचं? तर ज्यांना ग्रुपला ॲड व्हायचं आहे फ्री काउन्सिलिंगच्या, त्यांनी काय करायचं आहे? डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर आहे, त्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबरला मला काय करायचं आहे? मेसेज करायचा आहे। जे विद्यार्थी मला मेसेज करतील, काय मेसेज करायचा आहे की आम्हाला फ्री काउन्सिलिंग ग्रुपला ॲड व्हायचं आहे, तर मला मेसेज असा करायचा आहे। आणि त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे? मी त्या ठिकाणी सांगेल की कॉलेज लिस्ट ज्या विद्यार्थ्यांना घ्यायची असेल त्यांनाच हा ग्रुपला ॲड केलं जातं, असं मी सांगतो त्या ठिकाणं। तर कॉलेज लिस्टची जास्त प्राईस नाही, कॉलेज लिस्ट फक्त 99 रुपीजमध्ये तुमची कॉलेज लिस्ट आहे। इंजिनिअरिंग असो, फार्मसी असो, किंवा
ॲग्रिकल्चरची पण आपण स्टार्ट केलेली आहे. आजपासून ॲग्रिकल्चरची तयार झालेली आहे. एकदम बेस्ट कॉलेज लिस्ट आपण तयार केलेली आहे. जर ती तुम्हाला घ्यायची असेल तर नक्की मेसेज करा मला. मेसेज म्हणजे व्हॉट्सअपचा नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आणि तुमच्या काही डाऊट्स असतील, अडचणी असतील तर तुम्ही कमेंट्स देखील करू शकता. मी कमेंट्स वाचत असतो आणि त्या कमेंट्सला रिप्लाय पण देत असतो, त्यामुळे कमेंट्स देखील करू शकता. तुमचं काही डॉक्युमेंट्स आलेलं नसेल, काही असेल विषय असेल तर तुम्ही मला खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याला व्हॉट्सअपला देखील तुम्ही मेसेज करू शकता. काही अडचण असल्यास तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसविषयी ती देखील तुम्हाला मी गाईड करणार आहे. फ्री काउन्सिलिंगमध्ये संपूर्ण फ्री गाईड राहणार आहे. फ्री गायडन्स, कुठलीही कॉस्ट घेतली जाणार नाही. पण फ्री काउन्सिलिंगला त्याच विद्यार्थ्यांना आपण जॉईन करतो जे विद्यार्थी आपली कॉलेज लिस्ट घेतात. कॉलेज लिस्ट कशी घ्यायची तर हे देखील सांगून देतो. ज्यावेळेस तुम्ही मला व्हॉट्सअपला खालील दिलेल्या नंबरवरती मेसेज करता, त्या नंबरवरती मेसेज केल्यानंतर तुम्हाला मला म्हणजे या ठिकाणी टाकायचं की आम्हाला फ्री काउन्सिलिंग ग्रुपला ॲड व्हायचं आहे. तर मी त्या ठिकाणी खाली तुम्हाला एक मेसेज देईल. त्या मेसेजमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट म्हणजे फोनपे नंबर वगैरे असं संपूर्ण डिटेल असेल. तर त्या फोनपेवर तुम्हाला 99 रुपीज ज्यावेळेस तुम्ही पे करताल त्यावेळेस तुम्हाला ती कॉलेज लिस्ट मिळून जाणार आहे. ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांना हे म्हणजे लक्षात घ्यायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना अजूनही काही कळालं नसेल त्यांनी मला पुन्हा मेसेज केला तरी मी त्यांना संपूर्ण माहिती ही फ्रीमध्ये सांगून देईल. आणि आपल्या ज्या कॉलेज लिस्टचा जो ग्रुप आहे त्याच्यावरती सगळं फ्रीमध्ये मटेरियल अवेलेबल आहे. ज्यावेळेस तुम्ही 99ची कॉलेज लिस्ट घेताल त्यावेळी तुम्हाला ते मटेरियल फ्रीमध्ये मिळतं. ठीक आहे.